नमस्कार सेविकाताईंनो, मी संगीता सातपुते आपल्या आदर्श अंगणवाडी या चॅनलवर सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज 1 एप्रिल म्हणजेच आपल्याला प्रोत्साहन भत्ता पडण्यासाठी जे महाराष्ट्र शासनाने जे निकष लावून दिलेले आहे त्यामध्ये एक निकष आहे की स्टॉक रजिस्टर हे स्टॉक रजिस्टर भरून घ्यायचं। तर ते कशा पद्धतीने भरून घ्यायचं आज मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी काय करायचं, आपलं पोषण ट्रॅकर हे ॲप ओपन करायचं आणि ते ॲप ओपन केल्यानंतर खाली जे तुम्हाला एकदम खाली अधिक जे दिसत आहे त्या अधिकवर जायचं आणि अधिकवर गेल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। त्यासाठी काय करायचं, असं पेज ओपन झाल्यानंतर स्टॉक रजिस्टरवर असं क्लिक करायचं। जो समोर जो ॲरो आहे त्या ॲरोवर क्लिक करायचं आणि त्या ॲरोवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। म्हणजेच वरी THR म्हणजेच टेक होम रेशन आणि HCM गरम शिजवलेली असं तुम्हाला वर नाव दिसेल। तर सुरुवातीला आपण THR भरून घ्यायचं। त्यासाठी काय करायचं, THRच्या खाली जो निळ्या कलरचा गोल दिसत आहे त्या गोलवर टच करायचं। त्या गोलवर टच केल्यानंतर तुमच्यापुढे अशा प्रकारे पेज ओपन होते। तर अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर वरी नाव काय आलेलं आहे, प्राप्त झालेला THR साठा जोडा। तर त्यासाठी काय करायचं, वरी गर्भवती स्त्री, स्तनदा माता, मुली 6 महिने ते 3 वर्षापर्यंत असा एकूण आपल्याला ह्यांचा THR नोंदवायचा आहे। तर गर्भवती स्त्रिया, तर आपल्याला THR हा पूर्ण 50 दिवसासाठी आलेला असतो, परंतु तो आपल्याला दर महिन्याला अर्धा नोंदून घ्यायचा असतं। म्हणजे ह्या महिन्यात अर्धा आणि पुढच्या महिन्यात अर्धा असा 50 दिवसासाठी नोंदून घ्यायचा असतो। तर मी माझं स्टॉक रजिस्टर हे आजच भरून घेतलेलं आहे। तर काय करायचं, आता गर्भवती स्त्री आहे माझ्याकडे 6 आहेत आणि स्तनदा माता ह्या 9 आहेत आणि 6 महिने ते 3 वर्षातील बालकं हे एकूण 39 असे बालकं आहेत। तर त्यासाठी काय करायचं, आता सुरुवातीला गर्भवती स्त्रिया 6 आहेत। तर आपण काय करायचं, आपल्याला प्रत्येक म्हणजे 8 पुढे आलेले असते तर आपण ह्या महिन्यामध्ये 4 आणि पुढच्या महिन्यामध्ये 4 असे अर्धा THR नोंदवून घ्यायचं असते। तर गर्भवती स्त्रिया ह्या माझ्याकडे 6 आहेत। तर 6 एका म्हणजे 6 आहेत, तर एका महिलेला 4 असे 6 × 24 म्हणजे 6 × 4 असे 6 × 24 म्हणजे इथं गर्भवती स्त्रियांच्या 6 महिलेचा मी 24 असा THR नोंदवलेला आहे। त्यानंतर त्याच्या खाली स्तनदा माता ह्या माझ्याकडे 9 आहेत। तर 9 महिलांना 4 पुढे असे 9 × 36 नोंदवून घ्यायचे। मुले हे 39 आहेत, तर 39 × 4 म्हणजेच 156 असे मी नोंदवून घेतले आहेत। तर तुम्ही तुमच्या जशा असतील त्याला 4 गुणून त्या प्रकारे नोंदवून घ्यायच्या। त्यानंतर कमी वजनाची मुले हे माझ्याकडे नाही, 0 म्हणून मी 0 केले। जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जे काय आहे ते नोंदवून घ्यायचे। त्यानंतर काय करायचं, खाली एक असं एक चौकोन म्हणजे एक असं चिन्ह दिसते, त्या चिन्हावर टच करायचं आणि टच केल्यानंतर तिथं एक म्हणजे एक कॅलेंडर दिसते, त्यावर आजची तारीख टाकून द्यायची आणि ॲड स्टॉक असं ह्या ॲड स्टॉकवर टच करायचं आणि ॲड स्टॉकवर टच केल्यानंतर स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येतो। तर त्यानंतर काय करायचं, आता HCM म्हणजेच गरम शिजवलेला जो आहार आहे त्याच्यावर टच करायचं। त्याच्यावर टच केल्यानंतर ही लाल रेषी त्याच्याकडे जाते। तर त्यानंतर आपण काय करायचं, त्याच्या खाली जो निळ्या कलरचा गोल दिसतो त्या गोलवर टच करायचं। त्या गोलवर टच केल्यानंतर तुम्हाला परत तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल। वरी प्राप्त झालेला HCM समभाग जोडा। म्हणजेच काय करायचं, इथला खाऊ फक्त हा 3 ते 6 वर्ष लेकरांचा जो कोरडा खाऊ येतो आपल्याला, तो खाऊ फक्त नोंदवायचा। तर तो कसा नोंदवायचा, इथं जे तुम्हाला खाली चौकोन दिसते, कोरा चौकोन, त्या चौकोनाच्या समोर 3 वर्ष ते 6 वर्षेपर्यंत मुलांचा खाऊ नोंदवायचा। तर आपल्याला जी पावती आलेली असती त्या पावतीवर पूर्ण जो खाऊ आलेला असतो जो खाऊ आलेला असतो ग्रॅममध्ये, तो त्या पूर्ण आहाराची बेरीज करायची। जसं की आता माझ्याकडं पूर्ण तांदूळ, गहू, काय ती चटणी, मीठ वगैरे सगळं जे येते त्याची पूर्ण बेरीज ही 2,83,200 अशी झाली। आणि त्या बेरजेला काय करायचं, आपण 2 भागायचं। 2 का भागायचं, तर तो पण खाऊ तसंच आपल्याला 50 दिवसासाठी आलेला असतो आणि तो आपल्याला ह्या महिन्यात अर्धा आणि पुढच्या महिन्यात अर्धा असा नोंदवायचा असतो। मग त्याला परत 2 भागायचं आणि 2,83,200ला माझ्या या आहाराला मी 2 भागल्यानंतर माझी 1,41,600 असा आकडा आला। तर ह्या चौकोनामध्ये 1,41,600 असा आकडा टाकून द्यायचा आणि परत खाली जो एक चौकोनी डब्बा दिसते त्या डब्याला टच करायचं आणि तिथे आजची 1/4/2026 अशी तारीख टाकून द्यायची। आणि ती तारीख टाकल्यानंतर त्याच्याच खाली ॲड स्टॉक असं नाव आहे, त्या ॲड स्टॉकला
टच करायचं. ॲड स्टॉकला टच केल्यानंतर तुमच्यापुढे स्टॉक हॅज बीन ॲडेड सक्सेसफुली असा तुम्हाला मेसेज येईल आणि तुमचा एक